हॅलो हॅलो. काय आहे तुझ्याकडे? माझ्याकडे चिकन आहे आणि मटन आहे आणि वजडी पण आहे. हे तर लातूरचं हे मटण तुम्हाला इथे बघायला मिळतंय. हे बघा मस्तपैकी असं काळं मटण मच्छीच्या आणि इथे अशा मोठ्या मोठ्या सुरमईच्या तुकड्या, कोलंबी, बोंबील, हे बघा तुम्ही बघू शकता, हलवा आणि पापलेट असा अख्खाच्या अख्खा इथे ठेवून दिलेला आहे. कशी आहे सुरमईचं थाळी? सुरमई थाळी कशी आहे आपल्याकडे? हा एक स्टॉल खूप इंटरेस्टिंग वाटतोय. व्हेजिटेरियन आहे इथे सगळं जेवण. हे पाटवडे आहेत का? पाटवड्यांचा रस्ता, मस्तपैकी गावरान जेवण तुम्हाला इथे जेवायला मिळणार आहे. आणि या काउंटरवर तुम्हाला इथे पाणीपुरी, शेवपुरी, मिसळ, बेसिक जेवण ह्या गोष्टीही मिळून जाणार आहे. तुम्ही बघू शकता पाणीपुरी, शेवपुरी. पुन्हा एकदा आपल्याला व्हेज काउंटर बघायला मिळतोय. हे बघा सगळ्या पदार्थांची तुम्ही नावं घेताय, तुम्ही बघूनच समजून जा. आणि फोडणीचा भात, आ हा हा मला मिळणार. त्यांनी किती छान व्यवस्थित प्रेझेंटेशन केलेलं आहे. छान मडक्यांची भांडी आहेत आणि व्यवस्थित त्यांनी इथे ठेवून दिलेलं आहे. आता आपण नमस्कार मंडळी, मी अक्षरा द ब्लॉगर आज तुमच्यासोबत महालक्ष्मी सरस एक्सप्लोर करणार आहे. आणि आज तुम्हाला इथे काय काय पदार्थ अवेलेबल आहेत आणि इथे कोणत्या कोणत्या पदार्थांचे स्टॉल आहे ते बघायला मिळणार आहे. पार्ट 1 आलेला आहे, म्हणजे महालक्ष्मी सरस जे एक्झिबिशन आहे, जे स्टॉल आहेत प्रॉपर शॉपिंग साठी, म्हणजे तुम्हाला ज्वेलरी बघता येईल, साड्या बघता येईल, युनिक गोष्टी बघता येतील, जसं काय होम डेकोर मध्ये आयटम्स आहेत, बेडशीट आहेत, खूप काही आहेत. धान्यांपासून सगळं काही तुम्हाला त्या ब्लॉग मध्ये बघता येईल. पहिला पार्ट आलेला आहे आणि आज मी एक्सप्लोर करणार आहे हे फूड कोर्ट. खूप ह्यूज असं हे फूड कोर्ट आहे आणि स्पेशियस आहे, त्यामुळे अगदी गरम वगैरे होणार नाही आहे. प्रॉपर इथेही एसीची सुविधा केलेली आहे आणि बसण्यासाठी, बसून जेवण्यासाठी प्रॉपर टेबल्स ठेवून दिलेले आहेत. प्रत्येक काउंटर जवळ एक एक दोन दोन आहेत. तसंच हात धुण्याची छान सोय आहे, पार्किंगची सोय आहे. तर चला आपण व्हिडिओला सुरू करूया आणि आपल्याला इथे जे फूड कोर्ट आहेत किंवा जे स्टॉल आहेत ते एक्सप्लोर. तर हे आहे अस्सल नागपुरी तडका करून काउंटर आहे आणि इथे आपल्याला प्रॉपर नागपूरचं नॉनव्हेज जेवण जेवायला किंवा बघायला, जेवायला तर नाही सॉरी, पण बघायला मिळणार आहे. आणि काय काय आहे ते आपण ताईंना. ओके, हॅलो हॅलो. काय आहे तुझ्याकडे? माझ्याकडे चिकन आहे आणि मटन आहे आणि वजडी पण आहे. वजरी पण आहे? हो हो, हे मटण आहे का? हे मटन आहे. अच्छा, हांडी मटन आहे. ओके, दादा वाट बघते, तू त्यांना आधी सर्व करून घे. हाय हाय. आपल्याकडे कशी आहे थाळी? माझ्याकडे मटन थाळी 350. ओके, चिकन थाळी 250 रुपये. अच्छा, मला मटण दाखव ना. हो, संपलेलं आहे ताई. हो, पण आता बनत आहे. अच्छा, पण ओके. तुम्ही ट्राय करू शकता. कसं मी ट्राय करणार? मला असं थोडंसं बाउल मध्ये वगैरे दोन. ओके, आता नागपूरची, बरोबर ना? नागपूर ना? हा. नागपूरची मी मटण जे आहे ग्रेव्ही ती ट्राय करणार आहे. पीस घेतलेला नाहीये कारण की ग्रेव्ही मध्येच मला माझं काम होऊन जाणार आहे. आणि थोडीशीच अगदी मी टेस्टला घेते. बॉटल देऊ ना? मटन 350. खूप सुंदर आहे गं. बनत आहे. खूप सुंदर आहे, खूप सुंदर. हे बघा, आणि प्रॉपर बॅलन्स आहे सगळं, स्पायसेस वगैरे सगळं मस्त. ताईंकडे मटण मिळणार आहे, चिकन मिळणार आहे आणि काय काय? वजडी पण आहे, पण आहे, भाकरी बिर्याणी पण आहे, भाकरी पण आहे. ओके. आणि फिश फ्राय वगैरे सगळं आहे. आणि ताईचा स्टॉल नंबर किती आहे? 62. 62. तुम्ही जर महालक्ष्मी सरस येतात तर नागपूरचं जर जेवण तुम्हाला ट्राय करायचं असेल तर 62 या काउंटरवर तुम्ही नक्की visit. तर लातूरचं हे मटण तुम्हाला इथे बघायला मिळतंय. हे बघा मस्तपैकी असं काळं मटण, मस्त तरीवालं मिळणार आहे बघायला. तसंच इथे लॉलीपॉप रेडी आहेत. आपल्याला व्हेज जेवण बघायला मिळतं. हे राईस आहे, त्याच्यानंतर कारलं आहे, पिठलं आहे, भरीत आहे, वांग्याचं कडाण आहे, वरण भात. म्हणजे प्रॉपर जर तुम्हाला इथे व्हेजिटेरियन जेवण जेवायचं असेल तर ह्या काउंटरवर तुम्ही नक्की व्हिजिट करा. आणि काउंटर नंबर हा किती आहे? काउंटर नंबर 67. 67. आणि पुरणपोळी तुम्ही बघू शकता, थालीपीठ बघू शकता, गुळाची पोळी बघू शकता, शेंगदाण्याची चटणी, लिंबाचं लोणचं वगैरे सगळं काही इथे तुम्हाला व्हेज मध्ये मिळून जाणार. तर मस्त इथे कॅन्डी गाडी पण आहे, तुम्ही बघू शकता. शेतकरी ते थेट ग्राहक, राजा राणी. ओके, आणि एवढे फ्लेवर्स इथे मिळत आहेत, तुम्ही बघू शकता. सीताफळ आहे, राबडी, बासुंदी, कुल्फी, बासुंदी, अंजीर, मँगो कुल्फी, मँगो बासुंदी आणि मँगो रबडी करून आहे. हे बघा, ठीक आहे. तसंच जर तुम्ही पुढे कंटिन्यू जाता तर ह्या काउंटरवर तुम्हाला आज की नारी करून एक बॅनर लावलेला आहे, हा बघा, ठीक आहे. आणि इथे मस्त असं छान
लॉलीपॉप तळलेला आहे, चिकन मटन रेडी आहे, बोंबील फ्राय आहे, तंदुरी आहे, सगळं असं व्यवस्थित त्यांनी. चिकन बिर्याणी पण आहे. स्टॉल नंबर किती आहे ताई तुमचा? 69 69 स्टॉल नंबर आहे. आणि कुठून आलात ताई तुम्ही? धाराशिव. ओके, धाराशिव वरून आलेले आहेत. सो तिथली टेस्ट आपल्याला इथे मिळणार आहे. तर ह्या काउंटरवर आपल्याला मस्त वडापाव, पॅटीस, कांदा पोहा वगैरे अशा सगळ्या गोष्टी म्हणजे स्नॅक मध्ये ह्या गोष्टी मिळणार आहेत. तसंच पान पण रेडी करून ठेवलेलं आहे आणि इथे तुम्हाला लाईव्ह पान तयार करूनही मिळणार आहे. हे बघा. सो जेवल्यानंतर मस्त पान खायचं असेल तर हा आहे स्टॉल नंबर. किती आहे हा स्टॉल नंबर? 76. सो हा स्टॉल नंबर आहे 76 करून. हे बघा. ओके, जर पान खायची इच्छा असेल तर 76 स्टॉल नंबर वर नक्की विजिट. तर स्टॉल नंबर 79 वर तुम्हाला तांबडा रस्सा बघायला मिळतोय. बरोबर ना? कोल्हापूरचे आहात तुम्ही? मी पण कोल्हापूरची. आणि तांबडा पांढरा रस्सा पण आहे ना? तुम्ही बघू शकता पांढरा रस्सा. आणि इथे मस्त चिकन आहे. अच्छा, मस्त कोल्हापूरचा जो तिखटपणा आहे तो दिसूनच येतोय तरीवर. ओके, सोलकढी आहे. वाव, कशी आहे? आणि सोलकढी जर आपण सिंगल घ्यायला गेलो तर 30 रुपये. 30 रुपये ग्लास. ओके, ग्लास की बाउल येतो? बाउल येतो. ओके, आणि राईस आहे. भाकरी आहे की चपाती आपल्याकडे? ज्वारीची भाकरी, मस्त तांबडा पांढरा रस्सा, चिकन आणि सोलकढी तुम्हाला ह्या काउंटरवर बघायला मिळणार आहे. स्टॉल नंबर आहे 79 करून. जर तुम्हाला कोल्हापूरचं जेवण जेवायचं असेल तर ह्या स्टॉलवर नक्की विजिट. तुम्ही बघू शकता इथे पार्सलही जेवण मिळतं. म्हणजे जर तुम्ही येताय, एक्सप्लोर करताय, सगळं फिरताय आणि तुम्ही घरी जाऊन पार्सलही जाऊन व्यवस्थित बसून जेवू शकता किंवा इथेही छान बसायची वगैरे व्यवस्था केलेली आहे जेणेकरून तुम्ही इथे येऊन व्यवस्थित बसूनही जेवू शकता. थंडगार सोलकढी तुम्हाला इथे मिळून जाणार आहे. छान बर्फात दादाने अशी व्यवस्थित ठेवलेली आहे. आणि हा स्टॉल आहे स्टॉल नंबर 80. ओके, तो 30 वाटतोय. ओके, स्टॉल नंबर 80 आहे. आणि इथे आपल्याला थंडगार सोलकढी. हे काय आहे दादा? अच्छा, पुन्हा कोल्हापूरचे? कोल्हापूरचा पांढरा रस्सा तुम्हाला बघायला मिळतोय. हा तांबडा रस्सा. म्हणजे कोल्हापूरचे अजूनपर्यंत 2 स्टॉल मी कव्हर केलेले आहेत. मस्त गरमागरम तांबडा पांढरा रस्सा बघायला मिळतोय. कोल्हापूरचं हे चिकन सुका मटन मसाला. ओके, हे मटण आहे आणि हा चिकन मसाला. मस्त तरी आलेली आहे. आणि कशी आहे थाळी आपल्याकडे? चिकन थाळी 350 आणि 450. चिकन मटन दोन्ही थाळी मिळणार आहे. प्लस आपल्याला इथे सोलकढी ही मिळून जाणार आहे. स्टॉल नंबर 88 पण आलो आहोत ह्या स्टॉलवर. आणि स्टॉल नंबर आहे 81. अहिल्यानगर वरून हे आलेले आहेत. तुम्ही मटण बघू शकता. मस्त असं काळं मटण इथे रेडी झालेले आहे. चिकन आहे, हे चिकन आहे, हे मटण आहे. इथे जी नळी दिसते त्याच्यावरूनच सावजी. ओके, सावजी मटण चिकन. सावजी हा रस्सा आहे का? कट येतो का? अच्छा, हा बघा, तुम्ही बघू शकता. वाव, मिरचीचा ठेचा, कोथिंबीर वडी, मेथीची भाजी आणि पापड. म्हणजे इथे व्हेज नॉन व्हेज दोन्ही मिळणार. तर मी आता मेथीची वडी आहे ना ती ट्राय करते कशी आहे. मस्त खुशखुशीत आहे. आणि हे व्हेज थाळी बरोबर येणार का? आणि नॉनव्हेज बरोबर नाही येणार? नॉनव्हेज मध्ये भात येणार, रस्सा येणार, भात रस्सा, भाकरी. ओके, व्हेज थाळी सोबत तुम्हाला मस्त कोथिंबीर वडी मिळून जाणार आहे. मेथीची भाजी तर इतकी सुंदर दिसते ना, तुम्ही बघू शकता. अगदी व्हेजिटेरियन जरी तुम्ही आहात आणि तुम्ही येताय तरीही तुमची गैरसोय होणार नाही. हे अगदी गावरान जेवण तुम्हाला इथे जेवायला मिळणार आहे. तर स्टॉल नंबर आहे हा 82 आणि तुम्हाला इथे व्हेज जेवण बघायला मिळणार आहे. मस्त भरीत आहे, भात आहे, पिठलं आहे, वरण आहे. हे काय आमरस आहे का? कशाचा? आमरसचा रस. ओके, रस आणि तिथे आमटी आहे. सो सगळं व्हेज इथे आपल्याला जेवण मिळून जाणार आहे. सो स्टॉल नंबर 82 वर तुम्हाला व्हेजिटेरियन जेवण प्रॉपर मिळून जाणार आहे. तुम्ही बघू शकता. ठीक आहे, चला, हा एक स्टॉल खूप इंटरेस्टिंग वाटतोय. व्हेजिटेरियन आहे इथे सगळं जेवण. हे पाटवडे आहेत का? पाटवड्यांचा रस्सा, मस्तपैकी गावरान जेवण तुम्हाला इथे जेवायला मिळणार आहे. आणि किती सुंदर थाळी दादांनी सजवली आहे. आपला स्टॉल नंबर किती आहे? हा, स्टॉल नंबर 4. अच्छा, सांबारवडी, पेरूचं सरबत. वाव, काहीतरी इंटरेस्टिंग वाटतं. आणि हे काय? उकडलेली बोरं. हे कसं आहे? म्हणजे आपल्याला बाउल मध्ये मिळणार? 20 रुपये बाउल. आणि पेरूचा ज्यूस 20 रुपये ग्लास. वाव, व्हेरी नाईस. आणि ही थाळी पूर्ण कितीची आहे? 150. 150 रुपयाची ही थाळी आहे. आणि वरण आहे. हे काय आहे? आंब्याची कढी आहे. आंब्याची कढी.
वाव इंटरेस्टिंग. तर मंडळी आपण ज्या शोधात होतो, तुम्हाला मी मटन दाखवलं, चिकन दाखवलं, त्याच्यानंतर नाश्ता दाखवला, त्याच्यानंतर सरबत दाखवली, सोलकढी दाखवली, पण आपण ज्याच्या शोधात आहोत आणि ती आहे मच्छी. मच्छी म्हणजे माझं तरी स्वतःचं तरी प्रेम आहे. मच्छीशिवाय मी नॉनव्हेज जेवण जेवायला सुरू करते किंवा नॉनव्हेज जेवायचं म्हटलं की माझ्या डोक्यात पहिलं मच्छी येते. आणि तो स्टॉल आता आपल्याला माझ्या बॅक साईडला आहे तो बघायला मिळणार आहे. तर चला इथे काय काय मच्छीच्या व्हरायटी आहेत ते बघू. तर स्टॉल नंबर 5 मी जसं तुम्हाला बोलली, ज्या शोधात होतो आपण मच्छीच्या, आणि त्याच्या मोठ्या मोठ्या सुरमईच्या तुकड्या, कोलंबी, बोंबील, हे बघा तुम्ही बघू शकता, हलवा आणि पापलेट असा अख्खाच्या अख्खा इथे ठेवून दिलेला आहे. कशी आहे सुरमईचं थाळी? सुरमई थाळी कशी आहे आपल्याकडे? 600 रुपये सुरमई थाळी. त्याच्यामध्ये एक सुरमईचा एवढा मोठा तुकडा जरी घेतला तरी पोट भरून जाणार आहे. बोंबील तुम्ही बघू शकता, सगळी अगदी फ्रेश मच्छी आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला वडेही इथे मिळून जाणार आहे. हे बघा, या काउंटरवर तुम्हाला इथे पाणीपुरी, शेवपुरी, मिसळ, बेसिक जेवण ह्या गोष्टीही मिळून जाणार आहे. तुम्ही बघू शकता पाणीपुरी, शेवपुरी आणि मिसळ वगैरे किंवा भेळ वगैरे त्याचाही हा काउंटर आपल्याला इथे बघायला मिळतोय. तर तीही सोय इथे मिळून जाणार आहे. पुन्हा एकदा आपण मच्छीचं काउंटर बघतोय, हे बघा, आणि इथे आपल्याला मस्त मस्त बघायला मिळतो. इथे भात आहे, मस्त वडे ठेवलेले आहेत, तिथे गरमागरम वडे तयार पण करतायत ताई. हा मच्छीचा रस्सा आहे. कसला रस्सा आहे? चिकनचा रस्सा आहे. आणि मच्छी हे सुकं चिकन आहे. ओके. पापलेट आहे, मांदेली आहेत. ओके. कोलंबी फ्राय केलेली आहेत, पापलेट ठेवलेला आहे, भाकरी आहे मस्तपैकी. आणि सगळ्यात म्हणजे महाराष्ट्राचं आपलं आराध्य दैवत गणपती बाप्पा, त्यांचा फेवरेट मोदक इथे होतोय. तर तुम्हाला मोदक खायची तळप आली आणि जर तुम्हाला ते खावंसं वाटलं तर ह्या स्टॉलवर नक्की व्हिजिट करा. आणि स्टॉल नंबर आहे 10. सो इथे आपल्याला कोलंबी पण मिळणार आहे. तुम्ही बघू शकता, मस्त अशी फ्राय केलेली कोलंबी आहे. त्याच्यानंतर सोलकडी आहे, थंडगार सोलकडी. सोलकडी कशी आहे? 40 रुपये ग्लास. केवढा ग्लास आहे बघू? एवढा मोठा ग्लास. मस्त सोलकडी मिळून जाणार आहे. पुन्हा एकदा आपल्याला व्हेज काउंटर बघायला मिळतोय. हे बघा, सगळ्या पदार्थांची तुम्ही नावं घेताय, तुम्ही बघूनच समजून जा. आणि फोडणीचा भात, आ हा हा. इथे तुम्हाला इथे हुरड्याचं पीठ, हुरडा म्हणजे भाकरी येते का ग? अच्छा, हुरड्याचं पीठही इथे तुम्हाला मिळणार आहे. कसं आहे हे? 100ला पॅकेट. कसं आहे? पाव किलो, अर्धा किलो? अर्धा किलो 100 रुपये. आपल्याला इथे भाकरीचं पीठ मिळून जाणार आहे. हुरड्याचं पीठ म्हणून ते ओळखलं जातं. ओके. पुन्हा व्हेज काउंटर बघायला मिळतंय. ठीक आहे. आणि इथे आपल्याला बघायला मिळणार आहे खवा आणि बेसन याचे मोदक बनवलेले आहेत. आणि ते थाळी सोबत येतं का? थाळी सोबत देणार का? 200 रुपये थाळी. ओके. या काउंटरवर तुम्ही बघू शकता, मस्त मसाला पापड रेडी करून ठेवलेला आहे. ह्याच्यात काय आहे? शेवभाजी. अच्छा, प्लेन रसा. ओके. खानदेशी हिरव्या वांग्याचं भरीत, खानदेशी स्पेशल आहे का? आणि ही पुरणपोळी, हे काय? मसाला कढी. अच्छा, कशी आहे थाळी आपल्याकडे? स्टार्टिंग काय आहे? पुरणपोळीची 300 रुपयाला. अच्छा, पुरणपोळी 300, 150 रुपये, 300, 100 रुपये. वेगवेगळे प्रकार आहेत. तुम्ही पुरणपोळी बघू शकता. एक पुरणपोळीमध्ये 2 जणांची पोट भरेल. मी एक जण तर बोलणार नाही, दोघांचे पोट भरेल एवढे मोठी पुरणपोळी इथे तुम्हाला बघायला मिळतात. आणि हा स्टॉल नंबर किती आहे? 28 आहे. ही बघा, ही कढी आहे ना? बघा, तुम्ही बघू शकता, खानदेशी, बरोबर. ही गो, हा काउंटर तुम्ही बघू शकता किती चटपटा आहे. पूर्ण भेळ म्हणा किंवा असं अशा प्रकारचंच हा काउंटर आहे. शेवपुरी, भेळ, हे बघा, व्हेज जेवणही मिळतंय. त्याच्यानंतर मस्त असा आंबा, केवढा मोठा आंबा आहे हा. मी लसूण चिवडा, बारीक शेव, फरसाण वगैरे, म्हणजे मला असं वाटतं इथे मिसळ वगैरे मिळत असणार. इथे कोणी दिसत नाही, पण हा स्टॉल नंबर आहे 29. ओके. तसंच इथे पुढे कंटिन्यू आल्यानंतर आपल्याला पुन्हा मटण बघायला मिळतंय. मटण आहे, चिकन आहे. इथे लेग पीस, ग्रेव्ही मध्ये लेग पीस रेडी करून ठेवलेले आहेत. मस्त काळ्या मडक्यांमध्ये हे जेवण शिजवलेलं आहे, त्यामुळे त्याची चव नक्कीच आलेली असणार आहे. आणि हा आहे स्टॉल नंबर 30. विदर्भ स्पेशल मराठवाडा बीड जिल्ह्यातून हे गृहस्थ आलेले आहेत. आणि इथे आपल्याला काय काय बघायला मिळणार, त्यांनी किती छान व्यवस्थित प्रेझेंटेशन केलेलं आहे. छान मडक्यांची भांडी आहेत आणि व्यवस्थित त्यांनी इथे ठेवून दिलेलं आहे. आता आपण विचारूया काय काय. हे काय आहे? ही सावजी मध्ये चिकन कलेजी आहे. अच्छा, चिकन कलेजी सावजी मध्ये. काळं येतं का मसाला याचा? सावजी मसाला असतो. सावजी याच्याने मसाला वेगळा acidity वगैरे काय होत होत नाही. अच्छा, झणझणीत असतो. हे अच्छा. सावजी मटन आहे. ओके.
हे सावजी मटण आहे सावजी आणि हे कलेजी हे कसली कलेजी हे चिकन चिकनचे कलेजी. चिकनची कलेजी आणि हे सावजी मटण आहे. हो. दादा मस्त थाळी रेडी करतात, मस्त कोथिंबीर वगैरे त्याच्यावर त्यांनी, तुम्ही बघू शकता थाळीमध्ये केवढी क्वांटिटी दिलेली आहे. तो स्टॉल नंबर किती आहे आपला? 34 आणि त्याच्यावर तुम्ही नक्की विजिट करा. कुठेच त्यांनी कंजूसी केली नाही, थाळी केवढी भरलेली आहे तुम्ही बघू शकता. हे आहे सावजी चिकन. सावजी चिकन हे बघा. मस्त तरी बघू शकता. कुठली जरी वेगळी चाळी घेतली तरी कंपल्सरी सूप असणार. ओके. हे रस्सा असणार सावजीचा हा सूप त्याच्यासोबत. येतो का? हा तो रस्सा पण कशाचा आहे आहे. पण सूप? मटन चिकन? हा मटन मटणाचा सूप असतो. ओके हा ओके. हे कसला आहे रस्सा? हा पातळ रस्सा? हा रस्सा हा कंपल्सरी. जसं तिखट पाहिजे तिखट घेणार, अळणी पाहिजे आणि अळणी घेणार. ओके. हे आहे खरडा मटन. खरडा मटण? हा खरडा मटन. आणि हिरव्या चटणीतलं सगळं? हो हिरव्या मिरची? हिरव्या मिरचीतलं असतं. अच्छा. हे आहे खरडा चिकन. खरडा चिकन. ओके. हे आहे बेजा फ्राय. भेजा फ्राय. होय. ओके. सावजी मध्येच आहे, सावजी मसाल्यात. ओके. हे आहे ड्रमस्टिक. ड्रमस्टिक? चिकन लेग पीस अच्छा. ओके. सावजी मसाल्यातलं. सावजी मसाल्यातलं प्रत्येक चिकन, टाळी घेतली का त्याच्यासोबत तुम्हाला काळा रस्सा काळा येणार, रस्सा आणि आणि अळणी पाणी. अळणी मिळून एक जाईल. भाकरी राईस. आणि भाकरी राईस अनलिमिटेड आहे की एक आहे? नाही, एक भाकरी येणार, राईस येणार, ओके. एक सूपची वाटी येईल. ओके. आणि आणि स्टार्टिंग आपल्याकडे काय डिश प्राइस? मटन जर घेतलं तर 450 रुपये थाळी. मटन मध्ये कुठले पदार्थ घ्या. ओके. कलेजी, वजडी, सॉरी कलेजी, मटन, भेजा भेजा हे 450. वजडी घेतली तर 350 म्हणजे थाळी. आणि चिकन थाळी किती? चिकन थाळी 350. 350. हा. ओके. सर्व आणि त्याच्यासोबत हा तिखट रस्सा किंवा हा. अळणी दोघांपैकी एक सगळं काहीतरी पूर्ण येऊन थाळी जाईल. येणार. दोन्ही पण येणार. दोन्ही पण येणार. ओके. राईस येईल, एक भाकरी येणार. अच्छा. ओके. आणि आपला स्टॉल नंबर 34 बरोबर? 34 सर्वोदय सावजी. ओके. बघा. सर्वदे सावजी करून त्यांच्या बॅनरचं नाव आहे. तुम्ही बघू शकता किती अवाढव्य हे फूड कोर्ट आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं ते एसीची व्यवस्था आहे आणि बसण्याची व्यवस्थित आहे. जागोजागी डस्टबिन आहेत, हात धुण्याची सोय आहे, वॉशरूम आहे. त्यामुळे इथे आल्यानंतर तुम्हाला अगदी छान फिलिंग येणार आहे. फॅमिली सोबत या, पूर्ण शॉपिंग करा, एक्झिबिशन एक्सप्लोअर करा. तसंच इथे तुम्हाला इव्हेंट्स पण असणार आहेत, तेही तुम्ही अटेंड करू शकता. ठीक आहे. आणि इथे येऊन छान तुम्ही दुपारचं लंच, संध्याकाळचं डिनर असं करून हे एक्झिबिशन एक्सप्लोअर करू शकता. ओके. तुम्ही ब्लॉगला एंड करते. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक काउंटरवर एक वेगळंच फ्रेग्रन्स म्हणता येईल, एक अरोमा येतोय चिकनचा, मच्छीचा, वांग्याचा भरीतचा. सावजी, कोल्हापूर, नागपूर, सातारा, सोलापूर सगळीकडून हे काउंटर आलेले आहेत आणि खूप सुंदर टेस्ट आहे. काही ठिकाणी मला टेस्ट करायला मिळत होतं, मी काही व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. जर तुम्हाला हा माझा ब्लॉग, माझी व्हिडिओ, ही इन्फॉर्मेशन आवडली असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अक्षदा द ब्लॉगर या चॅनलवर असंच प्रेम करत राहा. धन्यवाद.